तुमचं म्हणणं शिवाजी महाराज हे हिंदू धर्माबद्दलचे आत्ताची जी त्यांची प्रतिमा आहे तसे नव्हते, सर्वधर्म समावेशक होते. सर्वधर्म समावेशक होते, हिंदुत्ववादी वगैरे असं नाहीये त्यांचं. नाही, त्याच्यामध्ये मुख्य असं आहे पहा की एक पालखी आपण म्हणतो, एक पालखी त्या काळामध्ये पळवत न्यायची राजाची, शिवाजी राजांसारखी किंवा सरदाराची, तर कमीत कमी 27 लोक लागायचे एका पालखीला पळत न्यायची. तर पुढच्या बाजूला 4, मागच्या बाजूला 4, पालखी धरायला 1, 9 राहिले. एक ते गट थाकला की मागचा गट पुन्हा पळत यायचा, पुन्हा मागचा गट पळत यायचा. हे 27 पालखी वाहणारे बोई कोण होते? आपण सरदार घोड्यावरनं गेला किंवा रणातले शिपाई घोड्यावरनं गेले असं म्हणतो. समजा त्यांनी त्या दिवशी 25-30 तासाची रपेट मारली, तर त्यानंतर तोच मनुष्य घोड्याचा खरारा करू शकतो का? चंदीचारा घोड्याला देऊ शकतो का? धुवू शकतो का? तर प्रत्येक घोड्याबरोबर एक हाशम असायचा, जो की मुस्लिम आहे, आणि ते बहुतांशी मुस्लिम किंवा दलित पददलित समाजातले असायचे. आणि 10,000चे नियम असा होता त्यावेळेच्या युद्धशास्त्राचा की जेवढे घोडेस्वार तेवढे हाशम पाहिजेत. नसले तरी गेला बाजार 1,000 जर घोडेस्वार असले तर 700 तरी हाशम पाहिजेत. मग हे 700 हाशम होते कुठले? हे दलित पददलित मुस्लिम. त्याच्यानंतर तोफांचे जे गाडे होते, ते तोफांचे गाड्यांची व्यवस्था कोण बघणार? त्या बैलांची व्यवस्था कोण करणार? आपण साधा प्रश्न लक्षात घेत नाही की एका घोड्याला पाणी लागतं किती, आणि रपेटीमध्ये सर्व ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, तर हे घोड्याच्या पोटात एवढं पाणी द्यायचं कोण? तर ते भिस्ती होते ज्यांच्याकडे रेडे होते. म्हणजे एका कोण होते? हे बस्ती हेच मुख्यतः म्हणजे आपल्याकडे चांभार, ढोर आणि इतर मुस्लिम जाती हे असे भिस्ती होते. हे भिस्ती म्हणजे जर 1,000 घोडी असली तर कमीत कमी 300 भिस्ती असायचे. हे होते कोण? तर महाराजांना त्याची जाणीव होती की हे हिंदवी स्वराज्य फक्त मर्द मावळ्यांचं किंवा पवित्र ब्राह्मणांचं नसून ते सर्व समाजाचं आहे, याचं भान महाराजांना होतं. मुसलमानांचं पण होतं ना त्यांच्या